Good evening, all my dear students. Hello, students. Do you want speak English, sir? Yes, I want speak English. But which way should I use? Which way should I use to speak English? मित्रांनो, तुम्हाला पण वाटतं का मला इंग्रजी यावी? हो सर, मला पण वाटतं ना. कोणाला वाटतं की मला इंग्रजी यावी? परंतु मित्रांनो, त्यासाठी आपण इंग्रजी बोलण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे? कोणत्या मार्गाचं अवलंबन केलं पाहिजे? पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या लक्षात येईल की सर काय सांगते बघा. जसं की आय एम मी आहे, आय वॉज मी होतो, आय विल मी असेन. अशा प्रकारचे इथपासून या इथपासून इंग्रजी शिकायला सुरुवात करा. सर आता कसं शिकव बाबा? काय काळजी करू नका ना. डोंट बी केअर इंग्लिश हू इज हिअर फॉर यू. तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ नवीन आणलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी याची मदत होणारच आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, लक्षपूर्वक बघा. इथे मी काय लिहिलेलं आहे. डेली एक्सरसाइज इज मोस्ट इम्पॉर्टंट. दररोज व्यायाम करा. त्यामुळे काय सर? बूस्ट युअर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. त्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. मग सर, आपल्याला अभ्यास करत असताना इंग्रजीचा अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला एक्सरसाइज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय मित्रांनो, अभ्यास तर कराच बाबा, परंतु हिवाळ्याचे दिवस आहेत ना, थंडी किती वाढली बघा. या थंडीच्या दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला डेली एक्सरसाइज फार महत्वाचे. चला तर आपण सुरुवात करूया मित्रांनो. की आता पहा, मी तुम्हाला या ठिकाणी लिहिले पहा. लक्ष द्या इकडे. लिसन केअरफुली अँड बघा, लिसन केअरफुली अँड स्पीक विथ मी. माझ्यासोबत बोला. बघा इकडे, लक्ष द्या. आय एम म्हणजे काय? आय एम मी आहे. आय वॉज मी होतो. आय विल मी असेन, करेन, है का नाही? म्हणजे भविष्यातली गोष्ट मी करेन किंवा आय असेल. आय हॅव माझ्याकडे आहे. आय हॅड माझ्याकडे होते. आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलतो. म्हणजे मी करू शकतो. पुढचा आहे आय कुड मी करू शकत होतो. म्हणजे पहा, कॅनचं कुड हे लक्ष म्हणजे भूतकाळासाठी येते. आय मस्ट म्हणजे मला पाहिजे, मी केले पाहिजे असं. आणि आय बिगॅन टू मी सुरुवात केली. आय बिगॅन टू स्पीक इंग्लिश. आणि पुढचा आहे आय यूज टू म्हणजे मी करायचो. म्हणजे यूज टू कधी लागतो मित्रांनो? जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आपण भूतकाळामध्ये झालं होऊन गेली घटना त्यावेळेस आपण त्याचा उपयोग करतो. चला तर मित्रांनो, मग आता बघा, आय एम पासून कोणकोणते वाक्य होतात तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. कसं आहे, तुम्ही जोपर्यंत बोलता होणार नाहीत ना, कमेंट करणार नाहीत ना, तोपर्यंत मला पण कळणार नाही की माझ्या विद्यार्थ्यांना काय आलंय काय नाही. लेकरू खाली पडलेलं आहे का, चलायला लागलंय का, रांगायलंय का, पळायलंय. पहा, लहान लेकरू असते ना, ते सुरुवातीला असं हातपाय हलतंय, नंतर उठून बसण्याचा प्रयत्न कसा इकडे तिकडं पाण्यावरती हे का नाही, खाली बस म्हणजे असं इकडे या गाण्यावर जाते का नाही. नंतर उठून बसल्यावर चलण्याचा हळूहळू धराय बघते कशाला, भिंतीला बघा आधार घेते ते. नंतर ते उभं राहिल्यानंतर ते एक एक पाऊल चढायला लागतंय. चलताना सुद्धा ते बाळ पडते बघा. एवढं त्याचं निरीक्षण करा. मग तुम्ही तर सर सर आम्हाला पाहिजे नाही. अरे बाबा, बाळाच सारखे का ना. लहान छोटस बाळ जेव्हा प्रयत्न करता त्यावेळेस त्याच्याकडे बघा फक्त ते काय करते. लहानपणापासून त्याचं जोपर्यंत थोडं हळूहळू मोठं होते का पहा, जेव्हा ते एखाद्या असं दोन पावलं टाकायला 4 पावलं टाकायला लागतं का, तेव्हा त्याचं निरीक्षण करा. त्याच्या मनामध्ये काय जिद्द असते. त्याचे वडील आई म्हणतात थांब पळू नको, पडशील. अहो, ते म्हणत होतं पळतय बी, ठेस लागून पडतय बी, पण पुन्हा उठते आणि पुन्हा चलण्याचा प्रयत्न करते. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगत असतो की इंग्रजी शिकत असताना थांबायचं नाही. लहान लेकराचा आदर्श आपल्या डोक्यात ठेवा. त्याकडे पहा फक्त. आदर्श म्हणण्यापेक्षा त्याकडे पहा आणि ते कसं शिकते पहा. मित्रांनो बघा, आय एम म्हणल्यावर काय बघा, आय एम गोईंग मी जात आहे. आय एम, आता मी तुम्हाला काय करतो इथं वाक्य लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा. आय एम गोईंग. आता दुसरं पहा, आय एम अ टीचर. अजून सांगा, आय एम अ स्टुडंट. असे कितीतरी वाक्य.
आय एम अ फार्मर, आय एम अ टीचर, आय एम अ गर्ल, आय एम अ डॉक्टर, आय एम एक्स वाय झेड, काय ते इंजिनियर होते का नाही. म्हणजे इथं पहा, आय एम गोईंग, आय एम इटिंग, आय एम स्लीपिंग, आय एम जम्पिंग, आय एम क्लाइम्बिंग अ ट्री. म्हणजे पहा, आय एम स्विमिंग. म्हणजे फक्त इथं जेव्हा आपण आय एम लावतो तेव्हा ही जेव्हा क्रिया सुरू होती का, तची भाषा करीत आहे, खात आहे, जेवत आहे, लिहित आहे, झोपत आहे, खेळत आहे. म्हणजे इथं हे आय एन जी येते ना, तेव्हा आपण ती तची भाषा. माझा जो व्हिडिओ आहे पहिला ते बघा, त्यावरती मी सविस्तर दिलेला आहे पहा. मग आहे, पण एखादी व्यक्ती सांगते की मी हे आहे, जेव्हा ते स्वतःविषयी माहिती सांगते त्यावेळेस आपल्याला आणि त्या ठिकाणी टीचर म्हणा, स्टुडंट म्हणा, गर्ल म्हणा, लेडीज म्हणा, बॉय म्हणा, मॅन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, आणि ते तुम्हाला तसे वाक्य काय पहा. मी मित्रांनो इकडे लक्ष द्या की मी हे सांगत आहे ना, अशा प्रकारचे एक आहे. समजा आय एम वर तुम्ही काय करा, कमेंट मध्ये मला वाक्य सांगत आहे. आणि जे माझे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचंय, असे आपल्या वहीवर कमीत कमी एका याच्यावर कमीत कमी 10 वाक्य लिहा. किती वाक्य? 10 लिहा. आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय काय करणार, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो प्रॅक्टिस करा. इंग्रजी आपोआप येत नसते, दे हरी पलंगावर मित्रांनो होतच नाही हो. डोकं फोडून सांगत असतो मुलांना पण, विद्यार्थ्यांना, बाबा असं होत नाही. इकडे पहा, आता पहा, आता आय वाज हे तर सोपं सांगितलं मित्रांनो. कसं सोपं आहे बघा बरं. आय वाज, आता म्हणजे मी होतो. आय वाज पहा, आय, लक्ष द्या इकडे, आय वाज. आता आय वाज म्हणजे मी काय होतो मित्रांनो, आय वाज गोईंग, मी जात होतो. आता हेच घ्या इथं, आय वाज GYNG, आय वाज गोईंग, मी जात होतो. आय वाज अ फार्मर, FAR, फार्म वर्कर. फार्म वर्कर घेऊ, कारण कसं फार्मर नाही जमणार ते. पण आय वाज फार्म वर्कर. इथं पहा मी काय केलंय, आय वाज, आणि हे आहे ना अब्लिक दिलं इथं पुढे घ्या, आय वाज अ फार्म वर्कर, आय वाज अ ट्रॅक्टर ड्रायव्हर, आय वाज सांगा, आय वाज टीचर, आय वाज स्टुडंट, आय वाज, आता इथे घ्या ना, आय वाज स्टुडंट, मी विद्यार्थी होतो. आता जर गुरुजी हो, आता शिकवायला लागलो मी. कसं तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो, परंतु आता शिकवायला लागलो. कशामुळं? प्रॅक्टिसमुळे शिकायला लागतो. आता आय विल, मी करेन किंवा मी असेन. आता समजा आय विल गो, मी जाईन. पहा, आय विल गो, इकडे लक्ष द्या, आय विल गो. आय विल गो म्हणजे काय सांग मला. आय विल गो म्हणजे मी जाईन. आय विल रीड, आय विल रीड, ऑब्लिक दिले हे बघा, आय विल वाचा, नंतर हे आय विल रीड, आय विल स्लीप, कोणतेही घ्या ना मित्रांनो, काय पण. आय विल गो, आय विल ईट, आय विल रीड, आय विल क्लाइंब अ ट्री, मी झाडावर चढेन. आय विल स्विम इन द डॅम, बाबा डॅम कळलं मोठ्या, आय विल स्विम इन द रिव्हर, असं पण तुम्ही बोलू शकता. मित्रांनो वाक्य करण्याची आपल्याकडे, तुमच्याकडे पहा, तुम्ही ते करू शकता. यू कॅन मेक सेंटेन्स, बट फर्स्ट ऑफ ऑल यू ट्राय टू इट. पहा काय सांगितलं, तुम्ही पण वाक्य करू शकता, परंतु ते तुम्ही करण्याचा अगोदर प्रयत्न करा. जर चुकलं, सर मला हे समजा, मला सांगा, आय एम हिअर फॉर यू, मी तुमच्यासाठी इथं तयारच आहे. आता पहा, आय हॅव, माझ्याकडे आहे. आय हॅव अ रेड पेन, आय हॅव अ ब्लॅक पेन, आय हॅव अ ब्ल्यू पेन, आय हॅव अ कोट, आय हॅव व्हाईट शर्ट, आय हॅव ब्लॅक व्हाईट बोर्ड. पहा, आय हॅव फॅन, आय हॅव, काय पण बोलणार मित्रांनो, काय बोलतो पण. आय हॅव स्टोरी बुक. आता घेऊ, आय हॅव अ स्टोरी बुक. काय सांगितलं सांग बरं, माझ्याकडे एक गोष्टीचं पुस्तक आहे. आय हॅव अ कार, त्यात घ्या ना पुढल्या, आय हॅव अ कार, आय हॅव अ कॅप. काय पण बोल सांग मला एखादं वाक्य. आय हॅव अ पेन, सांगितलं आता, आय हॅव पेन, कार, काय पण आपण लिहा ना मित्रांनो. हे पण लिहा आधी म्हणा, आय हॅव अ, आणि हे कार, पेन, जे काय असेल काय लावायचं ते पुढे लावू शकता. आता पुढे पहा, आता आय हॅड, माझ्याकडे होते. आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते. आय हॅड लॉट ऑफ मनी, माझ्याकडे काय म्हणून, माझ्याकडे पुष्कळ पैसे होते. आता इथं काय आपल्या बरोबर, आय हॅड म्हणजे काय सांग मग, काही लिखाण होतं. आय हॅड अ कार, आय हॅड रेड पेन. आता माझ्याकडे आहे म्हणजे आय हॅव झालं हे. पण आय हॅड पिंक पेन, आय हॅड बरं, पाहिजे तुम्ही, आय हॅड
म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुमच्याकडे होती आणि ती तुम्हाला सांगायची असेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त तिला होतंय आय हॅड अ पिंक पेन किंवा आय हॅड अ एरोप्लेन. काय सांगा आय हॅड तुम्हाला जी वस्तू तुमच्याकडे होती तुम्ही काय सांगू शकाल? काय पण सांगा. आय हॅड पिंक पेन, आय हॅड रेनकोट, आय हॅड बायसिकल. म्हणजे अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या गोष्टी पहिल्यानं होत्या का त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आय कॅन रीड इंग्लिश, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन काय काय म्हणू शकता तुम्ही? तुम्ही काय काय करू शकता सांगा बरं. कमेंट करा, कमेंट मध्ये तुमच्या. आता पहा आय कॅन काय होईल पहा सांग मला एखादं. तू काय करू शकतोस, काय करू शकतोस? आय कॅन डू इट, मी ते करू शकतो. पहा आय कॅन डू इट, मी ते करू शकतो. कोणतं एखादं काम सांगितलं आय कॅन. आता ऑब्लिक लिहितो मी इथं. आपल्याला फक्त आय कॅन इथपर्यंत घ्या. नंतर जे मी ऑब्लिक मध्ये लिहिलो का ते पुढे आय कॅन स्विम, आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्विम, आय कॅन स्पीक इंग्लिश. बघा आय कॅन लावा. जे जे तुम्ही करू शकता ते तुम्ही त्या ठिकाणी पुढे वाक्यामध्ये लिहायचं आहे. आता आय कुड, मी करू शकत होतो. म्हणजे भूतकाळ झाला ना. काय लिहिलं? आय कुड स्विम, आय कुड आय कुड ड्राईव्ह अ कार, आय कुड स्विम. नवीन सांग शब्द घालवा. रन फास्ट, आय कुड रन फास्ट, आय कुड रन फास्ट. म्हणजे आपण ज्या भूतकाळात ज्या ज्या गोष्टी करू शकतो त्या पुढे आपल्याला आय कुडच्या पुढे आपल्याला व्हायचं आहे. आता आय मस्ट, मला पाहिजे. आय मस्ट रीड इंग्लिश, आय मस्ट स्टडी. आहे का नाही? म्हणजे काय लिहिणार तुम्ही सांगा बरं इथं बाळा. काय सांगतील तू सांग बरं छोट्या. आय मस्ट रीड नाऊ, आय मस्ट रीड नाऊ. म्हणजे काय सांगितलं बघा. आता मी वाचले पाहिजे. काय केलं पाहिजे? आय मस्ट, हे पहा आय मस्ट गो नाऊ, आय मस्ट गो नाऊ बिकॉज माय मदर इज कॉलिंग मी. आय मस्ट गो नाऊ बिकॉज माय मदर इज कॉलिंग मी. म्हणजे मी आता गेलं पाहिजे, माझी आई मला बोलवत आहे. व्हाय सर व्हाय कशाला बोलवली? फॉर इटिंग, माझी आई मला जेवायला बोलवत आहे. म्हणजे बघा एवढे सोपे सोपे वाक्य आपण सहज कसे बोलून जातो ते कळत सुद्धा नाही. आय मस्ट गो नाऊ, आय मस्ट स्लीप नाऊ, आय मस्ट स्लीप नाऊ. म्हणजे हे मस्ट घ्या आणि त्यापुढे स्लीप नाऊ लिहा. म्हणजे मी आता झोपले पाहिजे. आता आय बिगॅन टू रीड इंग्लिश, बिगॅन टू म्हणजे मी सुरुवात केली. आय बिगॅन टू म्हणजे मी सुरुवात केली. कशाला केली बाळा तू सुरुवात? तू आय बिगॅन टू लिहा नाही सांगितलं. आय बिगॅन टू स्पीक इंग्लिश, इंग्लिश. मी इंग्रजी बोलायला सुरुवात केली. आय बिगॅन टू ड्राईव्ह कार, आय बिगॅन सांग काय सांगतो बाळा. आय बिगॅन टू रीड इंग्लिश चल नाही. आय बिगॅन टू एक्झरसाइज, आय बिगॅन टू लिहा इथं. आय बिगॅन लिहा, आय बिगॅन लिहायचं नंतर लिहा आय बिगॅन टू नंतर एक्झरसाइज EXERCISE. म्हणजे मी आता व्यायाम करायला सुरुवात केली. आय बिगॅन टू स्पीक इंग्लिश, आय बिगॅन टू राईट इंग्लिश. म्हणजे पहा कितीतरी एखाद्या गोष्टी येतात हे आपण त्या ठिकाणी ज्या कृती करतो ते आपल्याला. आता पहा हे काय आय यूज टू, मी करायचो. म्हणजे हे पहा हे भूतकाळात मी काय करायचो. सर मी लहानपणी ना लय काम करायचो. काय करायचं बा? मी ऊस तोडायचो. म्हणजे कसं बोलणार तू? त्यासाठी आपल्याला बिगॅन टू, आय बिगॅन टू ड्राईव्ह ट्रॅक्टर. पहा आय बिगॅन टू हे झालं नाही. यूज घ्या आता. आय यूज
आय यूज टू मग काय बोलणार सर ड्राईव्ह अ ट्रॅक्टर DRIC ड्राईव्ह अ ट्रॅक्टर TRACTOR म्हणजे काय मित्रांनो मी ट्रॅक्टर चालवायचो काय बोललो मी म्हणजे अगोदर आता मला वेळच नाही म्हणून ट्रॅक्टर चालवायला वेळ नाही मित्रांनो ट्रॅक्टर आहे आपल्याकडे पण ते ट्रॅक्टर चालवायला वेळ नाही आय हॅव नो टाइम टू ड्राईव्ह ट्रॅक्टर काय बोलतो मग मी आय यूज टू ड्राईव्ह अ ट्रॅक्टर मी ट्रॅक्टर चालवायचो आय यूज टू रीड लावली पहा आता हेच घ्या आय यूज टू रीड लाऊडली म्हणजे काय मी जोरात वाचायचो लहानपणी कसं माहिती का मला तेवढं वाचायचं खरं सांगतो पहिली दुसरी होतं का मी काय हाकून हा मग काय जे असेल ते मोठ्या मग पप्पा म्हणायचे अरे बाबा हे चुकाले तुझं ते काय म्हणजे कसं त्यांना पप्पाला आमच्या वाचायचं नव्हतं पण ते माझं ऐकायचे ना असं 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 पण ते मला बाळा चुकीचं बोलायला त्यांना शिक्षण नव्हतं त्यांनी तर अक्षरशः सांगतो म्हशीच्या पाठीवर बसून अशा रेगोट्या मारू मारू ते आता सुद्धा इंग्रजी बोलतात पण तेवढं शिक्षण होतं पण आपण जे बोलले त्यांना समजायचं ते पण आम्हाला अशा गोष्टी सांगायच्या भयानक की आम्ही आज सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो म्हणजे काय सांगितलं आय यूज टू रीड लाऊडली अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोपे सोपे वाक्य आहेत ना हे जर तुम्ही शिकले ना बापा तुमचं बेसिक 100% फुकट होणार आहे मी तुम्हाला 100% गॅरंटी सांगतो हे तुम्ही काय करा अशा प्रकारचे मी जे वाक्य सांगितले आहेत आय होप मी सांगितले तुम्हाला समजले असेल समजलं असेल तर नक्की आपल्याला मित्रांना शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय गुड नाईट